पूर्वी स्वयंपाकघरामध्ये चुलीवर स्वयंपाक करताना महिला वर्गाच्या डोळ्यात धूर जाऊन डोळे लालेलाल व्हायचे, चेहऱ्यावरून घामाच्या धारा व्हायच्या। कालांतराने स्टोव्ह, स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध झाल्यानं महिला वर्गाचा त्रास कमी झाला असला तरी स्वयंपाक करताना पंखा लावता येत नसल्यानं महिलांना त्रास होतोच। यावर कोल्हापूरच्याच उपक्रमशील अभियंत्यानं वैशिष्ट्यपूर्ण उपाय शोधून काढलाय। त्यांच्या या संशोधनाची दखल नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने घेतली आहे। आज बहुतांश घरांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो। स्वयंपाकाच्या खोलीत स्टोव्ह किंवा गॅसला वारा लागू नये असा प्रयत्न असतो। शिवाय बहुतेक स्वयंपाकघरांना एक्झॉस्ट फॅनची सोय नसते। यामुळे गॅस शेजारी उभं राहून स्वयंपाक करताना महिलांना उष्णता, धूर, वाफ यांचा सामना करावा लागतो। काही वेळेला श्वसनाचे किरकोळ आजारही यामुळे उद्भवतात। मात्र स्वयंपाकघरात फॅन लावल्यास गॅस शेगडीची ज्योत विझण्याची शक्यता असते। यामुळे फॅनही लावता येत नाही। पण यावर आता उपाय करता येणार आहे। स्वयंपाक करताना थंडगार हवेची झुळूक अनुभवत स्वयंपाक करण्याची सोय आता उपलब्ध होणार आहे। कोल्हापूरचे उपक्रमशील उद्योजक आणि अभियंता किशोर शिराळकर यांनी चारचाकी गाडीत वापरण्यात येणाऱ्या एअर कंडिशनरचा वापर स्वयंपाकाच्या गॅस शेगडीमध्ये करून वैशिष्ट्यपूर्ण शेगडी बनवली आहे। यामध्ये स्वयंपाक करताना हे उपकरण सुरू केलं तर गॅसही व्यवस्थित सुरू राहतो आणि स्वयंपाक करणाऱ्या महिलेला गॅस शेगडीच्या समोरून थंड हवेची झुळूक येत राहते। यामुळे घाम, धूर, वाफ यांचा त्रास कमी होतोच, शिवाय स्वयंपाक करणं सुसह्य होतं। हे उपकरण विजेवर चालतं, शिवाय याची किंमत ही 1,500 रुपयांपर्यंत असल्यानं मध्यमवर्गीयांना परवडेल अशीच आहे। शिराळकर यांनी तयार केलेल्या या उपकरणाची दखल नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या शासनाच्या संस्थेने घेतली आणि नुकत्याच गुजरातमधील अहमदाबाद इथं झालेल्या इग्निटी 10 या प्रदर्शनात हे उपकरण समाविष्ट केलं। ज्येष्ठ वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी या प्रदर्शनाला भेट दिली। तेव्हा शिराळकर यांच्या उपकरणाबाबत माहिती घेऊन व्हेरी गुड फॉर वुमन असा शेरा त्यांनी दिला। सध्या या उपकरणाच्या पेटंटसाठी प्रयत्न सुरू आहेत। लवकरच आधुनिक स्वरूपातील ही शेगडी बाजारपेठेत उपलब्ध होईल। या उपकरणामुळे महिलांना उष्ण तापमानाची झळ पोहोचणार नाही असं शिराळकर यांनी सांगितलं। अत्यंत कमी खर्चामध्ये पण महिलांना मोठं समाधान देणारं हे उपकरण शिराळकर यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि कोल्हापूरच्या उपक्रमशीलतेमध्ये एक मोठी भर या निमित्तानं पडलेली आहे। तर शिराळकर यांना आपण विचारूया की त्यांना हे उपकरण तयार करावं असं का वाटलं, का सुचलं, हे आपण त्यांना विचारूया। आमच्या किचनमध्ये व्हेंटिलेशन फॅन वगैरे लावता येत नाही, कारण ते आमच्या रूमच्या मध्ये आहे। त्यामुळे मला अशी कल्पना सुचली की आमच्या पत्नीसाठी किंवा इतर महिलांसाठी की असं काही उपकरण बनवावं की ते किचनमध्ये त्यांना फॅन वगैरे लावता येत नाही वर। तर आता किचन स्टोव्ह वापरताना कुकिंग करताना त्यांना भरपूर त्रास होतो। तर असे माझी कल्पना सुचली की जर फॅनचं वारं त्यांना समोरून आले किचन स्टोव्हच्या तर ते अतिशय उपयुक्त ठरू शकते। त्यामुळे ज्योती पण ऑफ होत नाही। त्यानुसार मी असा फॅन त्याच्यामध्ये इनबिल्ट फॅन बसवला की ज्यानुसार त्यांना अत्यंत कमी खर्चामध्ये 12 व्होल्ट DC करंट वापरून त्यांना ते वारं घेता येईल। आणखीन या फॅनमुळे महिला वर्गांना अतिशय फायदा होईल। अशा प्रकारे नाविन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या व्यक्तींना पेटंटविषयी तसंच मार्केटिंगविषयी आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन या संस्थेबाबत माहिती मिळण्यासाठी आपल्याशी संपर्क साधण्याचं आवाहनही शिराळकर यांनी केलं आहे। एकंदरीतच स्वयंपाक बनवणं अधिक आनंददायी वाटण्यासाठी आणि थंड मोकळ्या हवेचा अनुभव घेत स्वादिष्ट स्वयंपाक बनवण्यासाठी हे उपकरण महिला वर्गाला निश्चितच उपयुक्त ठरेल यात शंका नाही। बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह ताज मुल्लानी।